नमस्कार मित्रांनो, बैलगाडा शर्यत रिपोर्टर या चॅनलवरती आपल्या सर्व शर्यतप्रेमींचे, बैलगाडा मालकांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आपण सर्वांना तर माहीतच झालेलं असेल की आपल्या सर्वांचा लाडका म्हणजे सोन्या 50-50 आता बैलगाडा शर्यत क्षेत्रातून निवृत्त होणार आहे। तर मित्रांनो, ही एक आनंदाची देखील बातमी आहे आणि दुःखाची देखील बातमी आहे। तर मित्रांनो, आपण बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बघितलं असेल की जसे इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब की सोन्या 50-50 आता मैदानात दिसणार नाही। तर मित्रांनो, आता सोन्या 50-50 यांनी बैलगाडा शर्यत क्षेत्रातून निवृत्त केलेलं आहे। कारण की मित्रांनो, सोन्याचं आता जवळपास 18 ते 19 वर्ष वय झालेलं आहे आणि मित्रांनो, त्यामुळे जयेश दादा यांनी सोन्याला कुठेतरी थांबवायचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, ही एक खूपच वाईट बातमी आहे, ती म्हणजे सोन्या फॅन्स क्लबसाठी। तर मित्रांनो, दुसरी एक आनंदाची बातमी अशी आहे की जयेश दादांनी सांगितलं आहे की सोन्यासाठी त्यांनी 2-3 गायी बघून ठेवल्या आहे। म्हणजे मित्रांनो, जयेश दादा 100% आपल्या सर्वांच्या लाडके सोन्याची पैदास करणार आणि 100% आपल्याला दुसरा सोन्या बघायला भेटणार। पण मित्रांनो, दुसऱ्या सोना असा सोन्या तर मित्रांनो पुन्हा कधीच होणे नाही। कारण की मित्रांनो, हा बैल एकदम जबरदस्त देखना, अंगात एकदम हत्तीसारखी ताकद मित्रांनो या बैलात होती आणि मित्रांनो पळी देखील या बैलाचा जबरदस्त होता। मित्रांनो, सोन्याबद्दल जेवढं बोलून तेवढंच कमी आहे। कारण की मित्रांनो, सोन्या महाराष्ट्रामधील एकदम प्रसिद्ध आणि टॉपचाच बैल होता। तर मित्रांनो, याच पद्धतीने आज सोन्या 50-50 याची निवृत्ती झालेली आहे आणि मित्रांनो, आजपासून आपल्या सर्वांचा लाडका सोन्या मैदानात काही दिसणार नाही आहे। पण मित्रांनो, जयेश दादांनी सांगितलं आहे की तुम्ही जर मला कुठे कार्यक्रमाला बोलवलं तर मी तिथं 100% सोन्याला देखील घेऊन येईल। तर मित्रांनो, सोन्याबद्दल आणि जयेश दादाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।